नमस्कार, स्वातीची चव या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथं आपण आज बटाट्याचे पराठे कसे बनवायचे ना ती रेसिपी बघणार आहोत. एकदम छान आणि मऊसूत पराठे बनणार आणि खूप छान म्हणजे खूपच छान. लहान मुलांना तर खूप आवडतात. हे सकाळी बनवलेले पराठे तुम्ही रात्रीसुद्धा खाऊ शकता. आणि मी तुम्हाला इथे तोडून पण दाखवते की त्याची फिलिंग एकदम काटापर्यंत पसरलेली आहे. असं नाही की बाबा मध्येच फिलिंग आहे आणि कडेला फक्त चपातीचे तुकडे आहेत म्हणल्यासारखं नाही, पूर्ण स्प्रेड होतील. तर इथं मी पहिल्यांदा बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि बटाटे शिजवत असताना मी त्याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की बटाट्याला आपल्याला ओव्हर कुक करायचं नाही. कमी कुक झाले तर चालतील पण ओव्हर कुक करायचं नाही. त्यानंतर मी बटाट्याला इथं खिसून घेते. त्याची तुम्ही हाताने पण मॅश करू शकता किंवा खिसणीने पण करू शकता. मी खिसणीनंच करते म्हणजे आतमध्ये गड्डे राहणार नाहीत आणि आपण फिलिंग बनवले की जेणेकरून ते आपले पराठे फुटणार नाहीत लाटतानाच. म्हणून मी त्यांना खिसून घेते. आणि महत्त्वाची टीप ही लक्षात ठेवा की बटाट्याला बिलकुलच ओव्हर कुक करायचं नाही. कारण बटाट्याला जर आपण ओव्हर कुक केलं ना तर आपण जे त्याची फिलिंग बनवणार आहोत पराठ्यामध्ये घालायची ती खूप सैल बनणार आणि आपल्याला व्यवस्थित भरता पण येणार नाही. आणि त्यानंतर मी इथं मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत. मिरच्या आणि लसूण एकत्र भाजून घेऊन त्याचा ठेचा बनवून घेणार. हे आपण तिखट म्हणून हेच यूज करणार आहोत. लाल तिखट आपण घालणार नाही. कारण लाल तिखटपेक्षा हिरव्या मिरच्याचा जर ठेचा आपण घातला ना तर खूप छान टेस्ट येते. म्हणून तुम्ही पण हिरव्या मिरच्याचा ठेचाच घालायचं प्रेफर करा. आणि ते मी वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला कोणते कोणते मसाले घेतलेत ते पण दाखवून घेते. पहिलं मी घेतलेली आहे दालचिनीची पावडर. त्यानंतर मी घेतलेली आहे धणे पावडर घेतलेली आहे आणि जिरे घेतलेले आहेत. मी मीठ घेतलेलं आहे. अद्रक आणि लसूण वाटून पेस्ट करून घेतलेले आणि हा आपला ठेचा आहे. त्यानंतर मी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आपण हा सगळा मसाला पहिल्यांदा तेलामध्ये भाजून घेणार आहोत. तर मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकले, तुम्ही पण थोडंसंच तेल टाकायचं आहे. आणि त्यानंतर हे सगळेच मसाले टाकून आपल्याला छान हे मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचे आपल्याला हे सगळे मसाले. आणि सगळे मसाले तुम्हाला मी मसाल्यामध्ये हळद दाखवली नव्हती पण हळद ही आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. मी हळद पण घातलेली आहे. आणि मीठ थोडं लक्ष ठेवून घाला कारण बटाटे शिजवताना पण आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. त्यामुळं मीठ थोडंसं विचार करूनच घाला. आणि यांना छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे छान मिश्रण आपलं मसाले भाजले ना तर आपल्याला याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे आहेत. आणि बटाटे टाकायच्या पहिलेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि हे एकदम छान एकजीव होण्यासारखं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. कुठं पण मसाला एकत्रच एका जागी नाही राहिला पाहिजे कारण खाताना नाहीतर एकाच जागी तिखट किंवा एकाच जागी खरड लागेल आपल्याला. त्यामुळं मग सगळंच मी व्यवस्थित नीट मिक्स करून घेतलेलं आहे. आणि याला कढईमध्ये छान पसरून ठेवते मी थंड होण्यासाठी कारण हे लवकर थंड व्हावं म्हणून. गरम गरम मिश्रणाचेच आपल्याला पराठे बनवायचे सुरू करायचे नाहीत कारण ते होतात घट्ट होत नाही. मग ते मिश्रण थंड झाले की थोडंसं घट्ट होतं आणि आपल्याला नीट मिक्स याच्यामध्ये नीट भरता येतं. आणि त्यानंतर मी गव्हाचं पीठ पण इथं मळून घेतलेलं आहे. जसं आपण चपाती बनवण्यासाठी बनवून घेतो ना त्याच प्रकारे मी हे इथं गव्हाचं पीठ पण तिंबून घेतलेलं आहे. आणि पीठ तिंबायचं झाल्याच्या नंतर याला पण आपल्याला जवळपास 10 मिनटासाठी रेस्ट होऊ द्यायचं म्हणजे ते छान भिजल. आणि भिजल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते की मी कसा गोळा भरून घेते. याच्यासाठी पीठ माझं इथं एकदम छान भिजलेलं आहे. आणि आपण जसं पुरणाच्या पोळ्या बनवताना जसा गोळा भरून घेतात ना उंडा सेम तसंच भरते मी. असं मला भरायला इझी जातं. काही जणांना हे खूप हार्ड वाटतं तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण भरू शकतात. आणि मला हेच इझी वाटतं. आणि लाटताना याच्यामधून आपलं जे हे मिश्रण आहे ना ते पण बाहेर येत नाही आणि आपलं बेलणं आणि पोळीपाट पण खराब होत नाही. त्यामुळे मी असंच भरते. तुम्हाला जे इझी वाटतं तुम्ही तसं भरा. तर इथं माझा गोळा आता भरून झालेला आहे. आता उंडा भरून झालेला आहे. मी याला लाटते. आता आपल्याला एकदम छान आपल्याला हळूवार हाताने पोगर आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. एकदम जास्त जोरात दाबत आपल्याला लाटायचं नाही आहे. इथं हळूहळू हातानं हळूहळू छान आलटी पालटी करत आणि पीठ पण याला लावावं लागेल कारण थोडंसं मऊ असतं ना हे म्हणतात आलूचं मिश्रण. त्यामुळं पीठ लावून आपल्याला दोन्ही साईडनं छान आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. पराठीची साईज तुम्ही किती ठेवू शकता तुमच्यावर डिपेंड आहे. मी तळहातापेक्षा थोडासा मोठा लाटून घेते इथं. आणि आता लाटाचं कंप्लीट झालेलं आहे माझं. त्यानंतर मी इथं तवा ठेवलेला आहे गॅसवरती. तवा हा मी जाड ठेवलेला आहे. तुम्ही पण जाडच तवा ठेवा म्हणजे पराठे करपत नाहीत कारण आपल्याला थोडंसं जास्त भाजावं लागतं ना चपातीपेक्षा.
तर त्यामुळे मी जाड तवा ठेवलेला आहे आणि याला पण आपल्याला चपातीसारखं छान भाजून घ्यायचं आहे. फक्त चपातीपेक्षा थोडंसं जास्त भाजा. दोन्ही साईडला तूप किंवा बटर लावून भाजा. तूप थोडं अवॉइड करा, म्हणजे तेल लावायचं थोडं अवॉइड करा. तूप किंवा बटरच लावा, त्याच्यानं खूप छान आणि टेस्टी लागतात पराठे. आणि इथे मी छान खरपूस लालसर भाजून घेतलेले आहेत. तुम्ही पण तसंच भाजा. याच्यावरती सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायला छान, मग टेस्ट खूप छान लागेल याची. आणि मी बाकीचे पण माझे पराठे इथं बनवून घेतलेले आहेत, तुम्हाला मी दाखवतेच आहे. आणि एकदम छान टेस्टी लागतात. ही रेसिपी मी जसं सांगितले ना त्याच प्रकारे एकदा ट्राय करून बघा. मीठ आणि मिरची ह्या 2 गोष्टी एकदम लक्षात ठेवून वापरा. आणि मीठ जरी कमी राहिलं आणि जास्त झालं तरी व्यवस्थित लागत नाहीत, तर मीठ आणि मिरची करेक्ट व्यवस्थित घाला. हे पराठे खूप म्हणजे खूप छान होतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.